नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आत्तापर्यंत आपण DC मोटरमधील त्याचे वेगवेगळे प्रकार, DC मोटरची व्याख्या, DC मोटरचे कॅरेक्टरिस्टिक, DC मोटरचा बॅक EMF काय असतो, DC मोटरमध्ये निर्माण होणारा टॉर्क कुठल्या गोष्टीवरती अवलंबून असतो, DC मोटरचा वेग कुठल्या गोष्टीवरती अवलंबून असतो, इत्यादी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला DC मोटरचे जे स्टार्टर असतात, DC मोटरचे स्टार्टर, कारण कुठलीही मोटर जर सुरू करायची असेल तर त्या मोटरला आपल्याला कशाची आवश्यकता असते, स्टार्टरची आवश्यकता असते सुरक्षिततेसाठी. आणि म्हणून या ठिकाणी DC मोटर जर आपण डायरेक्ट सप्लायला जोडली, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देऊन टाकलं, स्विच ऑन केला, तर काय होईल, त्या DC मोटरचा आर्मेचर जो असतो त्या आर्मेचरचा रेजिस्टन्स अतिशय कमी असतो आणि सुरुवातीला त्या आर्मेचरमध्ये बॅक EMF निर्माण झालेला नसतो. बॅक EMF जर निर्माण झालेला नसेल तर काय होईल, आर्मेचरमधून जास्त प्रवाह होईल आणि जास्त प्रवाह वाहिल्यामुळं काय होईल, आर्मेचर वाइंडिंग जळून जाईल. म्हणून DC मोटरला स्टार्टरची आवश्यकता असते आणि स्टार्टरशिवाय कधीही DC मोटर सुरू करत नाहीत. तर यामध्ये का नेसेसिटी आहे, का आवश्यकता आहे स्टार्टरची, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला याचे ॲब्स्ट्रॅक्ट पाहायचं आहे. तर DC motor, unlike other types of motor, has a very high starting current that has the potential of damaging the internal circuit of the armature. DC मोटर ही इतर मोटरप्रमाणे नसते. तर DC मोटरचा जो आर्मेचर असतो त्या आर्मेचरचा रेजिस्टन्स अतिशय कमी असतो आणि रेजिस्टन्स कमी असल्यामुळं त्यामधून वाहणारा प्रवाह कसा असतो, जास्त प्रमाणामध्ये त्यामधून प्रवाह वाहतो. म्हणून DC मोटरला कशाची आवश्यकता असते, स्टार्टरची आवश्यकता असते. वाइंडिंग ऑफ DC मोटर इफ नॉट रिस्ट्रिक्टेड टू सम लिमिटेड व्हॅल्यू, धिस लिमिटेशन to the starting current of DC motor is brought about means of the starter. आणि मग सुरुवातीला त्या आर्मेचरमध्ये बॅक EMF निर्माण होईपर्यंत आर्मेचर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडावं लागतो आणि हे रेजिस्टन्स म्हणजेच काय आहे, स्टार्टर आहे. आणि याच्या स्वरूपामध्येच या स्टार्टरची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. द स्टार्टिंग मेथड ऑफ DC मोटर इज फॅसिलिटेड बाय मीन्स ऑफ स्टार्टर or rather a device containing a variable resistance connected in series to the armature winding, so as to limit the starting current of DC motor to a desired optimum value, taking into consideration of safety aspect of the motor. म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल का या DC मोटरच्या आर्मेचर जो असतो त्या आर्मेचरच्या सिरीजमध्ये काय जोडायचं आहे, व्हेरिएबल रेजिस्टन्स जोडा किंवा एखादा रेजिस्टन्स जोडा. जसा बॅक EMF त्या आर्मेचरच्या कॉईलमध्ये निर्माण होईल, बॅक EMF निर्माण झाल्यानंतर त्या आर्मेचरला पूर्ण प्रवाह मिळाला तरी चालतो, कारण त्याच्यामध्ये निर्माण झालेला बॅक EMF आणि बाहेरून दिलेला प्रवाह ॲटोमॅटिकली हा काय होतो, एकमेकाला विरोध करतो. आणि म्हणून सुरुवातीला त्यामध्ये बॅक EMF निर्माण होईपर्यंत आपल्याला आर्मेचर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये काय जोडायचं आहे, रेजिस्टन्स, आणि त्यासाठी स्टार्टरची आवश्यकता असते. अ स्टार्टर अलाउज अ DC मोटर or a DC motor controlled device to turn on or off. This paper discuss the various types of starter that are used for starting DC motor and also suggests the alternative methods that can be used to construct a DC
starter to overcome the limitation of previously existing starter. आणि म्हणून DC मोटरला कशाची आवश्यकता असते? स्टार्टरची आवश्यकता असते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर या ठिकाणी काय केलेले असतात? वापरलेले असतात. तर यामध्ये जे स्टार्टर वापरले जाणार आहे DC मोटरसाठी, लक्षात ठेवायचे, DC मोटरसाठी वापरले जाणारे स्टार्टर साधारणपणे 3 प्रकारचे स्टार्टर वापरले जातात. 2 पॉइंट स्टार्टर, 3 पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टर. हे 3 प्रकारचे स्टार्टर DC मोटरसाठी काय केलेले असतात? वापरलेले असतात. आणि यामध्ये जे स्टार्टर जे आहेत, का स्टार्टर वापरायचे हे तर आपण पाहिलंय, परंतु तरी याच्यासाठी पुन्हा एक इंट्रोडक्शन 3-4 ओळीचं या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲन इलेक्ट्रिक मोटर इज अ मशीन विच कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. जर आपण DC मोटर जर पाहिलं तर याचं काय कार्य काय असतं? DC मोटर एक मशीन आहे आणि ते काय करतं? DC इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतं. इट्स ॲक्शन is based on the principle when the current carrying conductor is placed in a magnetic field, it experiences a mechanical force whose direction is given by Fleming's left hand rule. आणि यामध्ये त्यामध्ये आर्मेचर कुठल्या दिशेने फिरणार आहे ही जर दिशा आपल्याला फाइंड आउट करायची असेल, त्या आर्मेचरमधून वाहणारा करंट फाइंड आउट करायचा असेल, तर त्या ठिकाणी फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूलचा काय केलेला असतो? वापर केलेला असतो. तर स्टार्टर जे असतात, सुरुवातीला आपण सिंपल स्टार्टरचे अगदी साध्या प्रकारचं स्टार्टर पाहू. त्यानंतर 3 पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टर काय असतं. तर पहिलं जे आहे सिंपल स्टार्टर, टू स्टार्ट DC मोटर विथ सफिशियंट स्टार्टिंग टॉर्क, field current is maximized by keeping the field resistance to 0 value. म्हणजे सुरुवातीला काय व्हायला पाहिजे? फील्ड वाइंडिंगमध्ये जास्तीत जास्त मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण व्हायला पाहिजेत आणि आर्मेचर करंट कसा असायला पाहिजे? सुरुवातीला कमीत कमी असायला पाहिजे. टू लिमिट द स्टार्टिंग करंट, अ सुटेबल एक्सटर्नल रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ आर्मेचर. म्हणजे सुरुवातीला आर्मेचरच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स पाहिजे आणि फील्ड वाइंडिंगला काय व्हायला पाहिजे? डायरेक्ट सप्लाय मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने या स्टार्टरची रचना काय आपल्याला या ठिकाणी त्याची रचना करावी लागते. ॲज द मोटर पिक्स अप स्पीड, एकदा त्या मोटरच्या आर्मेचरमध्ये वेगाची निर्मिती झाल्यानंतर द व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल रेजिस्टन्स रिमेन्स in the armature circuit, but each time when one has restart the motor, the external armature resistance must be set to maximum value by moving the jockey manually. तर यामध्ये जे एकदा त्या फील्ड वाइंडिंगमध्ये जर फील्ड वाइंडिंगमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? आर्मेचर करंट जो असतो तो आर्मेचर करंट हा कसा असायला पाहिजे? सुरुवातीला आर्मेचरमधून वाहणारा करंट सुरुवातीला कसा असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे. आणि त्यामुळं आर्मेचर करंट जर कमी ठेवला तर सुरुवातीला त्या आर्मेचरमध्ये बॅक EMF निर्माण झालेला नसेल आणि बॅक EMF जर निर्माण झालेला नसेल तर आर्मेचरमधून वाहणारा करंट अतिशय जास्त राहील. म्हणून त्या आर्मेचरचा करंट कमी ठेवण्यासाठी सुरुवातीला आर्मेचरच्या सिरीजमध्ये काय जोडला जातो? रेजिस्टन्स जोडला जातो. बट ईच टाइम व्हेन one has to restart the motor, the external armature resistance must be set to maximum value by moving the jockey manually. If the supply goes off,
सप्लाय जर काही कारणास्तव बंद झाला ड्यू टू सम प्रॉब्लेम इन द सप्लाय साईड और ड्यू टू लोड शेडिंग, मोटर विल कम टू स्टॉप. तर अशा वेळेस काय व्हायला पाहिजे, मोटर ॲटोमॅटिक बंद व्हायला पाहिजे. अँड ऑल ऑफ सडन इफ सप्लाय इज रिस्टोर्ड द मोटर वूड स्टार्ट विथ फुल व्होल्टेज. आणि जर अचानक जर सप्लाय आला आणि जर मोटर जर डायरेक्ट सुरू झाली तर काय होईल, पुन्हा तोच प्रॉब्लेम येईल. म्हणून सप्लाय बंद झाल्यानंतर मोटर ॲटोमॅटिकली बंद व्हायला पाहिजे. त्यासाठी कशाची आवश्यकता असणार आहे, स्टार्टरची आवश्यकता असणार आहे. दिस मीन्स दॅट वन शूड बी कॉन्स्टंटली अलर्ट टू सी द रेजिस्टन्स टू मॅक्झिमम व्हॅल्यू whenever the motor comes to a stop. This is one major limitation of simple rheostic starter. जर आपण साधे स्टार्टर जर पाहिले किंवा फक्त काय केलं, फील्ड वाइंडिंगसाठी एक रेजिस्टन्स वापरला आणि आर्मेचर वाइंडिंगसाठी एक रेजिस्टन्स वापरला आहे. सुरुवातीला आपल्याला कशाच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जास्त ठेवावा लागेल, आर्मेचरच्या सिरीजमध्ये. आणि नंतर हळूहळू काय करायचा, आर्मेचरचा रेजिस्टन्स जो आहे आर्मेचरचा रेजिस्टन्स कमी करायचा आहे आणि कशाचा रेजिस्टन्स वाढवायचा आहे, फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स वाढवायचा आहे. मग हे मॅन्युअली शक्य आहे का, शक्य नाही. म्हणून त्यासाठी कशाची निर्मिती केलेली आहे, स्टार्टरची निर्मिती केलेली आहे. आणि यामधील पहिला सिंपल और 2 पॉइंट स्टार्टर, साधा किंवा ज्याला आपण 2 पॉइंट स्टार्टर म्हटलं जातं. हा 2 पॉइंट स्टार्टर फक्त कशासाठी वापरला जातो, DC सिरीज मोटरसाठी वापरला जातो. आणि हा जो 2 पॉइंट स्टार्टर जो आहे यामध्ये काय असणार आहे, स्टार्टिंगसाठी आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडण्यासाठी रेजिस्टन्स आणि नंतर हा जो रेजिस्टन्स असतो आर्मेचरचा कमी होतो आणि कशामधला वाढतो, फील्ड वाइंडिंगमधला रेजिस्टन्स वाढतो. तर हा 2 पॉइंट स्टार्टर जो असतो याची रचना अतिशय साधी आणि सिंपल असते. याचे डायग्रॅम आणि कशा पद्धतीने हा सिरीज मोटरला जोडतात हे सुद्धा इथं डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. 2 पॉइंट स्टार्टर आपल्याला समजण्यासाठी अतिशय सोपा आहे. त्यानंतर पुढचा जो स्टार्टर आहे 3 पॉइंट स्टार्टर. आता याला 2 पॉइंट आणि 3 पॉइंट. 2 पॉइंट म्हणजे काय, ज्या स्टार्टरला फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एवढे 2 सप्लाय देण्यासाठी 2 टर्मिनल असतात त्याला म्हणायचं 2 पॉइंट स्टार्टर. आणि 3 पॉइंट स्टार्टरमध्ये काय असतं, कनेक्शन देण्यासाठी 3 टर्मिनल असतात म्हणून याला काय म्हटलं जातं, 3 पॉइंट स्टार्टर असं म्हटलं जातं. आणि या 3 पॉइंट स्टार्टरमध्ये अ 3 पॉइंट स्टार्टर इज अ डिव्हाइस दॅट हेल्प्स इन स्टार्टिंग अँड रनिंग ऑफ DC शंट मोटार. हे 3 पॉइंट स्टार्टर काय आहे, एक उपकरण असून याचा उपयोग DC शंट मोटार किंवा कंपाऊंड मोटार सुरू करण्यासाठी केला जातो. 3 पॉइंट स्टार्टर लिमिट्स द स्टार्टिंग करंट टू allowable lower value. A 3 point starter is a variable resistance integrated into number of sections. या 3 point starter मध्ये वेगवेगळे रेजिस्टन्स सेक्शनमध्ये काय केलेले असतात, जोडलेले असतात. द कॉन्टॅक्ट पॉइंट्स ऑफ दी स्टार्टर आर कॉल्ड स्टड. त्या स्टार्टरचे कॉन्टॅक्ट पॉईंट जे असतात व्हेरिएबल रेजिस्टन्सचे त्याला काय म्हटलं जातं, स्टड असं म्हटलं जातं. आणि हे स्टड कशाचे असतात, पितळ म्हणजेच ब्रासपासून बनवलेले असतात. These starter are called as studs which are shown separately as of 2, 1, 2, 3, 4, 5 असे त्या ठिकाणी त्या स्टडला नंबर दिलेले आहेत. आणि शेवटचा जो टर्मिनल आहे त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सुरुवातीला रन आणि शेवटी काय, सुरुवातीला ऑफ हा शब्द आहे आणि नंतर रनमध्ये 1, 2, 3, 4, 5 असे त्या ठिकाणी लेबलिंग त्याला केलेले आहे. द नेम 3 पॉइंट स्टार्टर हॅज बीन गिवन टू दिस स्टार्टर ॲज इन
हॅज 3 मेन पॉईंट्स. याला 3 पॉईंट स्टार्टर का म्हटलं जातं, तर याला 3 कनेक्शन करण्याची सोय दिलेली असते. पहिलं कनेक्शन असतं लाईन टर्मिनल, म्हणजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सप्लाय जोडायचा. सेकंड असतं आर्मेचर टर्मिनल, आर्मेचर वाइंडिंगचं टर्मिनल त्या ठिकाणी जोडायचं, तिथं ए लिहिलेलं असतं. आणि तिसरं असतं फील्ड टर्मिनल, फील्ड वाइंडिंगचं कनेक्शन त्या ठिकाणी करायचं. म्हणजेच म्हणून याला काय म्हटलं जातं, 3 पॉईंट स्टार्टर असं म्हटलं जातं. आणि या 3 पॉईंट स्टार्टरची डायग्रॅम, इथं डायग्रॅममध्ये जर पाहिलं आपण तर ऑफ 1 2 3 4 5, नंतर काय आहे रन आहे, नंतर त्याचा स्टार्टरचा जो हँडल जो आहे तो हँडल या ठिकाणी दाखवलेला आहे. ओव्हरलोड कॉईल दाखवलेली आहे. नो होल्ड कॉईल या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि याच्या मध्ये इट कन्सिस्ट ऑफ ग्रॅज्युएटेड स्टार्टिंग रेजिस्टन्स, आणि हा जो रेजिस्टन्स जो असतो तो या ठिकाणी जोडलेला असतो. विच इज कनेक्टेड इन सिरीज विथ आर्मेचर. सुरुवातीला हा रेजिस्टन्स आर्मेचर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडला जातो. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ 2 प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस ऑक्झिलरी नो होल्ड कॉईल अँड ओव्हरलोड कॉईल. ही स्टार्टरमध्ये काय असते, आवश्यक असते. ओव्हरलोड कॉईल कशासाठी असते, ज्यावेळेस मोटर प्रमाणापेक्षा जास्त करंट घेते त्यावेळेस ओव्हरलोड कॉईलमुळं ॲटोमॅटिक तो स्टार्टर काय होतो, ट्रिप होतो. आणि NVC कॉईल कशासाठी असते, तर ज्यावेळेस सप्लाय बंद होईल त्यावेळेस NVC मधील मॅग्नेटिक फील्ड नाहीसं होतं आणि त्या स्टार्टरचा हँडल जो असतो तो ॲटोमॅटिक रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे ऑफ या दिशेकडं येतो आणि त्यामुळं त्या मोटरचा सप्लाय काय होतो, बंद होतो. आणि म्हणून पुन्हा जरी सप्लाय आला तरी ॲटोमॅटिक ती मोटर सुरू होणार नाही. पुन्हा त्या स्टार्टरच्या साहाय्यानेच आपल्याला ती मोटर काय करावी लागेल, सुरू करावी लागेल. आणि या स्टार्टरच्या टर्मिनलला काय नाव दिलेले आहेत, L, F, A. Lच्या ठिकाणी पॉझिटिव्ह सप्लाय द्यायचा, Fच्या ठिकाणी फील्ड वाइंडिंगचं कनेक्शन द्यायचं आणि Aच्या ठिकाणी काय करायचं, आर्मेचर वाइंडिंगचं कनेक्शन द्यायचं. आणि इथं याचा डायग्रामसुद्धा दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने हा 3 पॉईंट स्टार्टर. त्यानंतर पुढचा जो DC मोटरसाठी वापरला जाणारा स्टार्टर आहे 4 पॉईंट स्टार्टर. या स्टार्टरला 4 टर्मिनल असतात म्हणून याला काय म्हटलं जातं, 4 पॉईंट स्टार्टर असं म्हटलं जातं. आणि यामध्ये कुठले 4 टर्मिनल असणार आहेत, L, A, F आणि निगेटिव्ह असे 4 टर्मिनल असतील. लाईन टर्मिनल, आर्मेचर टर्मिनल, फील्ड टर्मिनल, ॲडिशनल पॉईंट म्हणजेच त्या ठिकाणी निगेटिव्ह सप्लाय आपल्याला काय करावा लागतो, कनेक्ट करावा लागतो. अगोदरचे जे 2 स्टार्टर पाहिले आपण 2 पॉईंट आणि 3 पॉईंट, त्या स्टार्टरमध्ये निगेटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह वायर कनेक्ट करण्याची गरज नसते. परंतु 4 पॉईंट स्टार्टर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह, त्याचबरोबर आर्मेचर टर्मिनल, फील्ड टर्मिनल आणि निगेटिव्ह सप्लाय काय करावा लागतो, कनेक्ट करावा लागतो. 4 पॉईंट स्टार्टर इज आयडेंटिकल टू 3 पॉईंट स्टार्टर. म्हणजे या 3 पॉईंट स्टार्टरचंच काय केलेलं आहे, 4 पॉईंटमध्ये रूपांतर केलेलं आहे. थोडा याच्यामध्ये काय आहे, फक्त बदल आहे. बट द ॲडिशन काय अधिक आहे या 4 पॉईंट स्टार्टरमध्ये, इन द डिव्हाइस इज अ टर्मिनल N दॅट लिंक्स द सप्लाय टू द इलेक्ट्रोमॅग्नेट्स. आणि हा जो सप्लाय आहे सेपरेटली इलेक्ट्रोमॅग्नेटला दिलेला असतो. विच ब्रिंग्स अबाउट चेंजेस इन द फंक्शनॅलिटी of the device. The N terminal is necessary because higher speed of the motor reduces field current through the terminal F so that the handle is unable to remain in run position. Thus, it must be ensured that electromagnet always produce a force which is strong enough to hold the हँडल इज इन रन पोझिशन. म्हणजे यामध्ये
जी NVC कॉईल आहे त्या NVC कॉईलमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये मॅग्नेटिझम निर्माण होण्यासाठी काय केलेलं आहे, याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीचा सप्लाय या NVC कॉईलला दिलेला आहे. आणि ओव्हरलोड कॉईल जी काय असते, ओव्हरलोड कॉईल कशी कनेक्ट असते, सप्लाय आणि लोडच्या सिरीजमध्ये असते. नेहमी ही ओव्हरलोड कॉईल कनेक्ट केलेली असते. अगेन्स्ट फोर्स ऑफ द स्प्रिंग अंडर द operational condition such that the current is adjusted by the electromagnet with the help of fixed resistance are connected in series with the electromagnet using the fourth point N. Apart from this difference, the 4-point and 3-point starter are similar, always working. The current is divided into 3 parts. तर 2-point, 3-point स्टार्टर आणि 4-point स्टार्टर हे सारखेच आहेत, परंतु फक्त 4-point स्टार्टरमध्ये काय केलेलं आहे, NVC कॉईलला स्वतंत्र असा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे. तर या 4-point स्टार्टरची रचना इथं आपल्यासमोर दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये याचं ऑपरेशन, डिसॲडव्हान्टेजेस वगैरे जे असतं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तर हे जे 4-point स्टार्टर जे आहे, या 4-point स्टार्टरमध्ये ओव्हरलोड कॉईल, NVC, स्टार्टिंग रेजिस्टन्स, त्यानंतर याचं कनेक्शन डायग्रॅम, कशा पद्धतीने कनेक्शन करायचं ते या ठिकाणी आपल्याला समोर या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने DC मोटरसाठी कुठले 3 स्टार्टर वापरले जातात, 2-point स्टार्टर, 3-point स्टार्टर आणि 4-point स्टार्टर. 2-point स्टार्टर हे सिरीज मोटरसाठी वापरलं जातं. 3-point स्टार्टर जे असतं ते शंट आणि कंपाऊंड मोटरसाठी वापरलं जातं आणि 4-point स्टार्टर हे सुद्धा कंपाऊंड मोटरसाठीच काय केलेलं असतं, वापरलेलं असतं. आणि अशा पद्धतीने DC मोटरसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर आणि स्टार्टरचीच का आवश्यकता असते DC मोटरला, हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.